नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जे बदलता येऊ शकते ते बदला मित्रांनो, आणि जे बदलता येत नाही त्याला स्वीकार करा, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून तुम्ही दूर राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला आनंदी ठेवा, स्वतःला खुश ठेवा. आजचा हा ज्योतिषीय व्हिडिओ धनुराशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण धनुराशीचे स्वामी बृहस्पती 11 नोव्हेंबर 2025 पासून ते 11 मार्च 2026 पर्यंत एकूण 120 दिवस वक्री होणार आहेत. ही 120 दिवसांची कालावधी म्हणजे बृहस्पतीची उलटी गती. याचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे. हे वक्री कोणत्या भावावर होणार आहेत, कोणत्या ठिकाणी दृष्टी टाकणार आहेत, याचे सविस्तर विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हे विश्लेषण जन्मराशी म्हणजेच चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला स्वतःची वैयक्तिक कुंडली तपासायची असेल तर आम्हाला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. कमेंट्समध्ये नक्की लिहा. आता पाहूया धनुराशीसाठी हा वक्री कालावधी कसा असणार आहे. जेव्हा सर्व ग्रह सूर्याभोवती आपल्या निश्चित गतीने फिरत असतात, बृहस्पतीला एक परिक्रमा पूर्ण करायला साधारण 1 वर्ष लागते. राहू केतू 1.5 वर्षात, शनी 2.5 वर्षात, बुध 22 ते 25 दिवसात आणि मंगळ 45 दिवसात परिक्रमा पूर्ण करतो. जेव्हा एखादा ग्रह आपल्या वेगाने चालत नाही आणि पृथ्वीमध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवरून आपण बघितलं तर असं वाटतं की तो ग्रह उलटा चालतोय आणि याला वक्री असं म्हणतात. प्रत्यक्षात तो उलट चालत नाही, पण त्याचा परिणाम पृथ्वीवरील लोकांवर वेगळा होतो आणि मोठा होतो. धनुराशीसाठी बृहस्पती 8व्या भावात वक्री होणार आहेत. जेव्हा शुभ ग्रह वक्री होतो तेव्हा शुभत्व वाढवतो आणि अशुभ ग्रह वक्री झाल्यावर अशुभता वाढवतो. 8वा भाव म्हणजे रहस्य, गूढ ज्ञान, संशोधन आणि परिवर्तन याचा भाव असतो. या काळात तुम्ही खूप तपशिलात जाणार आहात. प्रत्येक गोष्टीत खोल विचार कराल, नवीन शिकण्याची आवड तुमची वाढेल, पण थोडासा असमाधान तुम्हाला जाणवेल. आता पुढे काय करू असं सतत मनात चालू राहील. जर तुम्ही ऑकल्ट, रिसर्च किंवा अध्यापन क्षेत्रात असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. विदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना किंवा विदेश प्रवासाचा विचार करणाऱ्यांना ही वेळ लाभदायक आहे. 4th हाऊसवर, 4थ्या घरावर बृहस्पतीची दृष्टी असेल, म्हणजेच घर, आई, मातृभूमी यांच्याशी संबंध सुधारतील. आईच्या आरोग्यात थोडी सुधारणा दिसून येईल. जर तुम्ही कुटुंबापासून किंवा मातृभूमीपासून दूर असाल तर या काळात काही दिवस त्यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबर 2025 पासून बृहस्पती 7म भावात वक्री होतील. हा काळ नातेसंबंध, भागीदारी, लग्न किंवा नवीन बिझनेस पार्टनरशिप यासाठी अत्यंत शुभ आहे. या काळात तुमच्या नातेसंबंधात स्थैर्य आणि सुधारणा येईल. 3 डिसेंबर नंतर तुमच्या कार्यक्षेत्रातही चांगले बदल दिसतील. प्रमोशन, नोकरीत बदल किंवा ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. तुमची कामगिरी इतरांना प्रभावित करेल. वक्री बृहस्पती फार शक्तिशाली असतात, म्हणून हा काळ आत्मपरीक्षण आणि ज्ञान वाढवण्याचा आहे. 3 डिसेंबर नंतर तुम्हाला स्वतःच्या चुका ओळखून सुधारण्याची प्रेरणा मिळेल, म्हणून हा काळ आध्यात्मिक आणि वैचारिक वाढीसाठी उपयुक्त मानला जातो. थोडं काळजीचे क्षेत्र म्हणजे आरोग्याच्या बाबतीत, विशेषतः सर्दी, खोकला, ॲलर्जी किंवा मायग्रेन यासारख्या त्रासापासून जपून राहा. इम्युनिटी तुमची मजबूत ठेवा. या दिवसांमध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण खूप फायदेशीर ठरणार आहे. स्वतःला सकारात्मक ठेवा, शिकत राहा, संयम ठेवा. हा काळ तुम्हाला आध्यात्मिक आणि वैचारिकदृष्ट्या मजबूत करणारा ठरणार आहे. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.